जय हरी. सर्वांचे स्वागत आहे युवर ज्योतिष आपल्या चॅनलवर. आज आपण अधिक मासातील दुसऱ्या अध्यायाची सुरुवात करणार आहोत. यामध्ये सर्व देव म्हणजे 33 कोटी देव गायीच्या शरीरात लपल्याचे गुप्त रहस्य उलगडणारी पैलव ऋषी आणि गोमातेची कथा, त्याचप्रमाणे इंद्राचे तप भंग करण्यापासून रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी दिलेल्या सल्ल्यावर आधारित आहे, ज्यामुळे गोमातेचे पूजनाचे काय महत्व आहे ते आता आपण बघणार आहोत. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. विष्णू भगवंताला सर्वांनी हात जोडून नमस्कार करायचा आहे. आणि आपण आता विष्णूच्या गोमाता आणि इंद्राची कथा आहे. कथेला सुरुवात होत आहे. शौनकादी ऋषी सूतजींना विचारतात, हे सूतजी, अधिक मासाचे महत्त्व एवढे मोठे का आहे? या महिन्यामध्ये गोमातेची पूजा आणि दान धर्माला इतके महत्त्व का गेले आहे? कृपा करून आम्हाला याची सविस्तर कथा सांगा. तेव्हा सूतजी म्हणतात, हे ऋषींनो, हाच प्रश्न राजा दृढद्रवाने ऋषी वाल्मिकींना विचारला होता. तेव्हा महर्षी वाल्मिकींनी राजा पैलव ऋषी आणि गोमातेची कथा सांगितली. तीच कथा मी आज तुम्हाला सांगतो. नीट लक्ष देऊन ऐका. पल्लव ऋषींचे कडक तप आणि इंद्राचे भय. प्राचीन काळी पैलव नावाचे एक अत्यंत तेजस्वी महान ऋषी होते. त्यांनी जंगलात देवाधिदेवांचे म्हणजेच देवाधिदेव जे इंद्रपद मिळवण्यासाठी अत्यंत कठोर सिद्धी प्राप्त करण्यासाठी उग्र असे तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपाच्या प्रभावाने स्वर्गातील इंद्राचे आसन डगमगू लागले. नेहमीप्रमाणेच इंद्रदेव घाबरले. त्यांना वाटले की जर पैलव ऋषींचे तप पूर्ण झाले तर माझे इंद्रपद हिरावून घेतील. म्हणून इंद्राने ऋषींचे तप भंग करण्यासाठी स्वर्गातील अत्यंत सुंदर अप्सरेला पृथ्वीवर पाठवले. अप्सरेचे आगमन आणि पैलव ऋषींचा क्रोध. त्या अप्सरा पैलव ऋषींच्या आश्रमात आल्या आणि त्यांनी ऋषींना मोहित करण्यासाठी नृत्य, गायन आणि विविध हावभाव सुरू केले. परंतु पैलव ऋषी जितेंद्रिय होते. अप्सरांच्या या कृत्यांमुळे त्यांच्या तपात अडथळा आला नाही, ज्यामुळे ऋषींना अत्यंत राग आला अप्सरेच्या या कृत्याचा. त्यांनी डोळे उघडले आणि अप्सरांना कडक आवाजात विचारले, माझे तप भंग करण्याचे धाडस कोणी केले? अप्सरा थरथर कापू लागल्या. त्यांनी हात जोडून सांगितले, हे ऋषी श्रेष्ठ, यात आमचा काहीही दोष नाही. स्वर्गाचा राजा इंद्र यानेच आम्हाला तुमचे तप भंग करण्यासाठी पाठवले. हे ऐकून पैलव ऋषींच्या क्रोधाचा अनावर उद्रेक झाला. त्यांनी इंद्राला धडा शिकवण्याचा निश्चय केला. ऋषींचे आव्हान आणि इंद्राचे पलायन. पैलव ऋषींनी आपल्या हातामध्ये मंत्राचे पाणी घेतले, ज्याला आपण अर्ध्य घेणं असं म्हणतो, आणि आपल्या तपोबलाने थेट इंद्रदेवालाच आपल्या समोर हजर होण्याचे आव्हान केले. ते इंद्राला कडक शाप देऊन भस्म करणार होते. तितक्यात इंद्राला समजले की पैलव ऋषी आपल्याला शाप देण्यासाठी आवाहन करत आहे. मृत्यूच्या भयाने इंद्रदेव आपले आसन सोडून पळाले. ते सरळ ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी रक्षणाची याचना केली. ब्रह्मदेव आणि इंद्रदेव मिळून भगवान विष्णूंकडे गेले आणि म्हणाले, हे प्रभू, पैलव ऋषींच्या क्रोधापासून आमचे रक्षण करा. ते आम्हाला भस्म करायला निघाले आहेत. भगवान विष्णूंचा उपाय आणि गोमातेचा आश्रय. भगवान विष्णूंनी ध्यान लावून पाहिले आणि ते म्हणाले इंद्रदेवाला, हे इंद्रा, तू नेहमीच ऋषीमुनींच्या तपात विघ्न आणतोस. तुझी ही खोडी तुला पुन्हा एकदा महागात पडली आहे. पैलव ऋषींचे तपोबल एवढे मोठे आहे की त्यांना शांत करणे आता कोणाच्याही हातात नाही. तेव्हा त्यांच्या शापापासून तुला ना ब्रह्मदेव वाचू शकतील ना मी. इंद्र घाबरून रडू लागला आणि म्हणाला, हे प्रभू, यावर काहीतरी उपाय करा ना. तेव्हा भगवान विष्णूंनी
त्रैलोकातील एक गुप्त रहस्य सांगितले. भगवान विष्णू म्हणाले, या सृष्टीमध्ये अशी एकच जागा आहे जिथे कोणत्याही ऋषींचा, ब्राह्मणांचा किंवा तपस्वी माणसाचा राग चालत नाही. ती जागा कोणती आहे? असं इंद्रदेवांनी विचारलं. त्यावेळेस भगवंत म्हणाले, ती जागा म्हणजे गोमाता, गाय. गायीच्या शरीरात स्वतःला तुम्हाला सामावून घ्यावे लागेल. ब्रह्मदेव आणि मी म्हणजेच विष्णू भगवंत आणि महादेव आणि सर्व 33 कोटी देव, हे सर्व जण आपण तिथे निवास करायचा. ऋषीमुनी गायीला परम पूजनीय मानतात. त्यामुळे गायीवर कधीही कुठल्याही शास्त्राचा म्हणजेच शस्त्र अस्त्राचा किंवा कुठल्याही शापाचा प्रहार ते करू शकत नाही. जर आपण सर्व देव आणि तीर्थे गायीच्या शरीरात जाऊन लपलो तर ऋषीचा शाप आपल्याला काहीही करू शकणार नाही. तेव्हा सर्व जणांनी गायीच्या शरीरात प्रवेश करायचे ठरवले. भगवान विष्णूंच्या सल्ल्यानुसार इंद्रदेव, ब्रह्मदेव, विष्णू भगवंत, देवादिदेव महादेव आणि स्वर्गातील इतर सर्व देवी देवता, पवित्र नद्या, तीर्थे सर्वजण गोमातेच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या भागात जाऊन सूक्ष्म रूपाने लपले. तिकडे पैलव ऋषींनी जेव्हा अंतर्ज्ञानाने बघितले, ज्या इंद्राला ते शाप देणार होते तो सर्व देवी देवतांसह गायीच्या शरीरामध्ये जाऊन लपले आहे. तिथे ते बसलेले आहेत. तेव्हा ऋषींचा नाईलाज झाला. ते समजून गेले की आता आपण शाप देऊ शकत नाही, कारण शाप दिला तर तो गायीला लागेल आणि गोहत्येचे महापातक लागेल. पैलव ऋषींनी गोमातेला दुरूनच नमस्कार केला आणि त्यांचा क्रोध शांत झाला. फलश्रुती. महर्षी वाल्मिकी आणि राजा दृढश्रवा सांगतात की, हे राजा, या कथेवरून हे सिद्ध होते की गायीच्या शरीरात संपूर्ण ब्रह्मांड आहे. सर्व देव वास करतात गोमातेच्या शरीरामध्ये. अधिक मासामध्ये म्हणजेच पुरुषोत्तम महिन्यामध्ये जे लोक गोमातेची पूजा करतात, गायीला हिरवा चारा खायला देतात आणि नैवेद्य देतात, त्यांना एकाच वेळी सर्व देवी देवतांची पूजा केल्याचे पुण्यफळ मिळते. हा अध्याय ऐकल्याने सर्व पापे नष्ट होतात, दारिद्र्य दूर होते, घरात लक्ष्मीचा वास होतो आणि शेवटी वैकुंठवासी तुम्हाला प्राप्त होते. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या अधिक मासामध्ये देवीचं जेवढं तुम्ही पुण्य कराल, जेवढंही तुम्ही गोमातेची सेवा कराल, तेवढं तुम्हाला वैकुंठाची प्राप्त होईल. इथे श्री अधिक मास महात्म्य पुराण अंतर्गत पैलव ऋषी आणि गोमाता महात्म्य वर्णन नाम द्वितीय अध्याय समाप्त. हा दुसरा अध्याय होता. दुसऱ्या अध्यायाची कथा इथे समाप्त होत आहे. पण हा अध्याय ऐकल्याने किंवा वाचल्याने काय तुम्हाला पुण्य मिळते, त्याची फलश्रुती काय आहे? तर त्याची फलश्रुती अशी आहे, सर्व 33 कोटी देवी देवता यांचा आशीर्वाद. या अध्यायात सर्व देवी देवता गायीच्या शरीरात लपल्याची ही कथा आहे. हा अध्याय ऐकल्याने जगातील सर्व देवी देवतांचे आणि पितरांचे एकाच वेळी तुम्हाला आशीर्वाद मिळतात. महापातकातून मुक्ती. नकळत झालेल्या हत्या किंवा खोटे बोलणे किंवा कोणाचा तरी विश्वासघात करणे यासारख्या गंभीर पापातून, महापापातूनही माणसाची मुक्तता होते. अकाली मृत्यू आणि संकटातून संरक्षण. इंद्रदेव ज्याप्रमाणे मृत्यूच्या आणि शापाच्या भयापासून मुक्त झाले, त्याचप्रमाणे हा अध्याय ऐकणाऱ्यांना, सर्व भक्तांना सर्व प्रकारच्या संकटापासून आणि अकाल मृत्यूच्या भयापासून रक्षण मिळते. दारिद्र्य नाश आणि लक्ष्मी प्राप्ती. ज्याच्या घरात सतत आर्थिक अडचणी आणि गरिबी असते, त्यांच्या घरातील दारिद्र्य नष्ट होऊन स्थिर लक्ष्मीचा वास होतो. अश्वमेघ यज्ञाचे पुण्य. अधिक मासात या कथेचे वर्णन ऐकल्याने, श्रवण केल्याने किंवा वाचल्याने 1000 अश्वमेघ यज्ञ 100 पटीने तुम्हाला यज्ञ केल्याचे परम पुण्य प्राप्त होते. आरोग्य आणि दीर्घायुष्य. शारीरिक आजार, मानसिक त्रास आणि नकारात्मक ऊर्जा दूर होऊन कुटुंबात सतत शांतता, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते. अंतकाळी वैकुंठ प्राप्ती. या अध्यायाच्या प्रभावाने माणसाला जीवनाच्या प्रवासाच्या शेवटी सर्व सुखे भोगून मोक्ष मिळतो आणि भगवान विष्णूंच्या परमधाम असलेल्या वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. हा व्हिडिओ तुम्ही ऐकला त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. सविस्तर कथा ही मराठी भाषेतून ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस त्याचा भावार्थ आपल्याला कळतो. ही कथा तुम्हाला आवडली असल्यास
तुमच्या इतर मित्रमैत्रिणींनाही पाठवा आणि ही कथा ऐकून तुम्ही तुमच्या अधिक महिन्याचे महात्म्याचे पुण्यफल प्राप्त करून या. जय हरी सर्वांना.